ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की इकडे जी काही अस्मिता असते तिने ते सायलीला कॉल केलेला असतो आणि सायलीला म्हणत असते, काय गा सायली, तू तिकडे गेलीस आणि तिकाडीच झालीस, आमची आठवणसुद्धा काढत नाहीस. त्यावर सायली म्हणते, असं काही नाही, मलासुद्धा तुमच्या सगळ्यांची फार आठवण येते. त्यावर इकडनं अस्मिता म्हणत असते, आणि आम्हालासुद्धा तुझी आठवण येते, म्हणूनच मी आणि पूर्ण आजी अर्जुनसोबत तिकडे येतो तुला भेटायला. असं म्हटल्यानंतर सायलीला धक्काच बसतो बरं का. लगेच सायली आता फोन ठेवते आणि अर्जुनला कॉल करून सगळ्या गोष्टी सांगत असते की अस्मिता आणि त्याचबरोबर पूर्णाजी मला भेटायला इकडे येत आहेत, त्यामुळे प्लीज त्यांना थांबवा. आता सायलीला इतकं टेन्शनमध्ये पाहून अर्जुन म्हणतो, असं तू काळजी करू नको, मी काहीतरी करतो आणि त्यांना इथेच थांबवतो, तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा इथे सायली म्हणत असते, टेन्शन कसं नको घेऊ सांगा ना, आपल्याला जर हा अपघात परत घडवायचा असेल तर त्यांना लगेच थांबवा, इकडे येऊ देऊ नका, नाहीतर आपल्याला परत हा चान्स भेटणार नाही, असं इथे सायली म्हणत असते. आता दुसऱ्या सीनमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की रविराज काका आणि प्रतिमा त्या सगळेच जण गाडीत गेलेले असतात तो अपघात रिक्रिएट करण्यासाठी. आता ते निघून जातात, मात्र ह्या राकेशने त्यांचं सगळं बोलणं आणि त्यांचा सगळा प्लॅन इथे ऐकलेला असतो. त्यामुळे इथे एक मोठा अपघात घडवण्याचा त्यांनी खरोखरच प्लॅन केलेला असतो. त्यांनी अक्षरशः इथे त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. तो स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो, रविराज किल्लेदार, प्रतिमा किल्लेदार आणि तन्वी किल्लेदार, तुम्हाला कायमचा बाय बाय. हे सगळं काही तो विकृत पद्धतीने बोलण्याचं काम करत असतो. आता ह्याचा प्लॅन कितपत सक्सेस होतो आणि ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे होतात हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.